नमस्कार मंडळी. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की सकाळी 6 ते 10 हा कफाचा काळ असतो आणि या वेळेला आपण काय करायला हवं. त्यानंतर बरेच दिवस मध्ये गेले, पण बरेच प्रश्न आले की पुढचं काही सांगितलंच नाही, पुढे काय करायचं म्हणून. तर आज आपण 10 ते 2 हा जो पुढचा काळ आहे, ज्याला आपण पित्ताचा काळ असं म्हणतो, त्याबद्दल ऐकणार आहोत. तर मंडळी, पित्ताचा काळ म्हटल्यावर साहजिकच तुमच्या लक्षात आलं असेल की या वेळेत आहाराशी संबंध येतो. पण 10 वाजता सुरू झालेला पित्ताचा काळ हा 2 पर्यंत असतो. म्हणजे नॅचरलीच या काळामध्ये अन्नाचं पचन होण्याची सुरुवात पण होत असते. त्यामुळे अन्नग्रहण हे 10 ते 1 म्हणजे साधारणतः 10:30 ते 12:30 या वेळेच्या दरम्यान तुम्ही जेवायला ताटावर बसलं पाहिजे. आपलं पान वाढून घेतलेलं पाहिजे. किंबहुना मी म्हणेन, तुम्ही कॉर्पोरेटमध्ये काम करत असाल तर आवर्जून आपल्या वरिष्ठांना विनंती करून या वेळेत आपला आहार ग्रहण करावा. किंवा तुम्ही ऑफिसला पोहोचायच्या आधी समजा 10 नंतर निघणार असाल तर निघण्यापूर्वी आहार ग्रहण करूनच निघावं. बरं, दुसरी आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पित्ताचा काळ आहे, हा मुद्दा झालाच. पण या वेळेत काय करायचं, तर फक्त आहार सेवन करायचं आहे का? नाही. तर आहार हा आपल्या पोटात जर आपण पूर्ण आकाराचा किंवा आपल्या पोटात असलेल्या जागेचा विचार केला तर 4 भाग केले त्या जागेचे तर 2च भाग एवढ्या प्रमाणात ठोस म्हणजे आपलं जेवण हे जेवलं गेलं पाहिजे. त्यानंतर एक भाग असतो तो द्रव पदार्थ किंवा पाणी किंवा ताक ऋतुमानानुसार या पदार्थांसाठी ठेवायचा असतो आणि उरलेला 1/4 भाग हा पूर्णपणे मोकळा ठेवायचा असतो, जेणेकरून आपलं पचन उत्तम प्रतीचं होतं. आणखीन काय करायचं असतं या काळात, तर आपल्या शरीरात हा जो पित्ताचा गुण आहे त्या गुणामुळेच आपल्या मनाच्या सत्वगुणावरही काम होत असतं. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेणं, अभ्यासामध्ये उत्तम प्रकारचा अभ्यास झाल्यानंतर रिव्हिजन करताना मला कुठले मुद्दे कळले नाही कळले हे समजून घेण्यासाठी हा काळ आपल्याला मदत करतो. याशिवाय तुमच्या मीटिंग्स ऑफिसमध्ये असतील किंवा तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय ऑफिसमध्ये जाहीर करणार असाल आणि तुम्ही जर वरिष्ठ पदावर असाल तर सहसा या वेळेत घेतलेले निर्णय चुकत नाहीत असं सांगितलं जातं. त्यामुळे तुम्ही हा एक प्रयोग तुमच्याही रोजच्या कामाच्या ठिकाणी करून पहा की महत्त्वाच्या मीटिंग्स किंवा डिसिजन मेकिंग असे काही निर्णय असतील त्याच्यासाठी संबंधित मीटिंग्स या वेळेत होऊ द्या आणि तुमची कामं अतिशय उत्तम प्रतीने पुढे जाताना तुम्हाला बघायला मिळतील. ही झाली 10 ते 2ची वेळ. पण मंडळी, खूप ठिकाणी 1:30 ते 2च्या दरम्यान आहार सेवन केला जातो आणि मला माझे रुग्ण सांगतात, मॅडम 2च्या आधी जेवण होते. पण असं नाही आहे. हळूहळू तुमच्या आहार पचनाच्या दृष्टीने जे काही एन्झाईम्स किंवा संप्रेरकं स्रवली जातात त्यांचा त्यावेळेला स्रवून झालेला भाग असतो आणि त्यामुळेच या वेळेत जेवणाऱ्या व्यक्तींना काही प्रमाणामध्ये ऑक्टोबरच्या महिन्याच्या सुमारास ॲसिडिटी व्हायला सुरुवात झालेली आपल्याला बघायला मिळते. त्याला त्यांच्या आहार पदार्थांचा समावेश असणं, त्यात कुठले तरी काही पदार्थ आहेत जे पित्ताला कारक ठरणारे असतात, पण त्याचबरोबर ही वेळसुद्धा चुकीची असते. त्यामुळे आत्ता सुरुवातीला आपण वेळ सुधारूया, मग पुढे पदार्थ सुधारूया. तोपर्यंत या वेळेचा सदुपयोग करा आणि पुढच्या भागात बघूया 2 ते 6